सन मराठीवरील लोकप्रिय मालिका तुझी माझी जमली जोडी यामधील देवांश हा प्रत्येकाला आवडतो. पाहूया देवांच्या खऱ्या आयुष्याबद्दल. देवांचं खरं नाव आहे संचित चौधरी. संचित हा 30 वर्षाचा आहे. त्याचं मूळ गाव नागपूर. संचितचे वडील शिक्षक आहेत. त्यामुळे त्याच्या वडिलांची अशी इच्छा होती की आपल्या मुलाने सुद्धा शिक्षक व्हावं. आणि तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की तुमचा आवडता अभिनेता देवांश याने प्राध्यापक म्हणून सरकारी शाळेत नोकरीसुद्धा केली. संचितने मानसशास्त्र या विषयात MA केलं. पण म्हणतात ना, आपली आवड ज्या क्षेत्रात आहे तिथेच आपण आवडीने काम करून यशाच्या शिखरावर पोचतो. संचितचंही असंच झालं आहे. त्याला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. नोकरी तर त्याच्या हाताशी होती. पगारही उत्तम होता. परंतु त्याचं मन त्यात रमत नव्हतं. त्यामुळे त्याने सरकारी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला त्याच्या घरातून विरोध झाला. परंतु मुलाच्या प्रेमाखातर संचितच्या वडिलांनी त्याला साथ देण्याचा निर्णय घेतला. तसं तर तो शाळेत असताना स्क्रिप्ट लिहायचा आणि शाळेतील स्पर्धेत भाग घेऊन आपली आवड जोपासण्याचा प्रयत्न करायचा. 10वी नंतर त्याला नागपूरमधील रंगरसिया थिएटर ग्रुपबद्दल माहिती पडलं. त्यानंतर त्याने तो ग्रुप जॉईन केला. राज्यनाट्य, प्रबोधन करंडक अशा नाट्यस्पर्धेत भाग घेत अखेर संचित मुंबई पोहोचला. सितारे मूनवर, अंधेरी नगरी, चौपट राजा अशा नाटकात त्याने काम केलं. ती नाटकं गाजलीसुद्धा. प्राध्यापकाची नोकरी तर तो करतच होता. त्याचबरोबर मराठी आणि हिंदीमध्ये डबिंग आर्टिस्ट म्हणून सुद्धा त्याचं काम चालूच होतं. शेवटी त्याने नोकरी सोडली आणि पूर्णवेळ अभिनय क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला. स्टार प्रवाहावरील प्रेमाचा गेम सेम टू सेम ही त्याची पहिली मालिका. त्यानंतर संचितने तुझ्या इश्काचा नादखुळा या मालिकेत रघु म्हणून काम केलं. रघु प्रेक्षकांना अतिशय भावला. या मालिकेतून तो प्रचंड लोकप्रिय झाला आणि घराघरात पोचला. सुंदर आमचे घर या मालिकेत सुद्धा तो दिसला. आता सन मराठीवरील तुझी माझी जमली जोडी मधील देवांश प्रत्येकाचा आवडता आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुम्हाला कोणत्या कलाकाराबद्दल जाणून घ्यायला आवडेल हे कमेंटमध्ये नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता सबस्क्राईब करायला विसरू नका कलाकार विश्व या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.